आयुरा. ओ हो. आय सी. आयुष बोलला. मी पाठवतो तिला. तू तिच्याशी बोल. आधी विश्वासात घे तिला. मग तुझं सगळं ऐकून घेईल ती. समीरने त्याला समजावलं. आता आयुष बऱ्यापैकी व्यवस्थित बोलत होता. मला समजेल असं सांगाल काय तुम्ही? आई बोलली. तसं सगळं घडलेलं आयुषने आणि समीरने तिला सांगितलं. इथून पुढे तुझ्या बाबांना ना काही कामं नाही, म्हणून मी त्यांना जास्त कुठे पाठवत नसते. असेच सगळे गोंधळ घालत असतात. तू तिला समजावून सांगितलं असतंस ना. ह्यांना बोलायची काय गरज होती का? त्यांना घरी गेल्यावर बघतेच मी. ती पण रागात बोलली. आई, तू विषय सोड. तू बाबांना काहीच बोलणार नाहीस. आयुष तिला थोडा राग दाखवत म्हणाला. बरं ठीक आहे, पण पुढे काय करणार आहेस? त्या अवदेशीची सावली माझ्या येणाऱ्या सुनेवर नको. स्वतः तोंड काळं करून गेली, अजूनही आहेच पिच्चा सोडत नाही. माधवी रागात बोलत होती. आई, तू शांत हो बघू. मी सुगंधाला समजावणार आहे. आणि समीर दादाही आहेच माझ्यासोबत. तो समीरकडे बघत म्हणाला. हो, आहे सोबत मी तुझ्या. पण सुगंधा रागवली तर तू हायपर होऊ नकोस. तिला वेगळ्या पद्धतीने समजावून सांग. तिला प्रेमाची भाषा लवकर कळते. समीर म्हणाला. आयुष हसला. मी निघतो घरी. तू आता आराम कर आणि स्वतःला तयार ठेव सुगंधाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला, तिला समजून घ्यायला. कदाचित ती जेलस फील करू शकते. समीर म्हणाला आणि तिथून घरी जायला दरवाजाजवळ गेलाच होता की तिकडून घाईत घाईत येणारी निधी त्याला येऊन जोरात धडकली. तर तोल जाणारच बाजूला की समीरने तिला हाताला धरून सावरलं. माधवीला आणि आयुषला हे सर्व दिसत होतं. निधी, तुला बघून जरा हळू चालता येत नाही का ग? लांबूनच तिला बघून माधवी जोरात म्हणाली. काय ग निधी, तुझी अशी धडकायची सवय गेली नाही का? आयुषही म्हणाला. तसं इतका वेळ नेमका आपल्यासोबत काय घडलं याचा अंदाज लावत असलेली ती सावरली आणि तिने हळूच समीरकडे बघितलं. तो तिलाच बघत होता. आर यू ओके? समीरने तिला विचारलं. सॉरी. कानाला हात पकडून ती म्हणाली. तसं एक तिला टपली मारायला मन समीरला. पण वेळीच आपल्या मनाला सावरत उचललेला हात त्याने केसात फिरवला आणि तो निघून गेला. कुछ तो हुआ है, कुछ हो गया है, अशी दोघांची अवस्था झाली होती. मनात कुठेतरी हळूहळू एकमेकांसाठी जागा होत होती. निधी पाठमोऱ्या जाणाऱ्या त्याला बघत राहिली. निधी, माधवीने हाक मारली तेव्हा ती पुन्हा वास्तवात आली. ती आपले केस सरळ करत आयुष जवळ आली. लांब केस, त्यात सेट केलेले, छान वाटायचे तिला. काय ग, कुठे हरवलेली असतेस? नेहमी कोणाला ना कोणाला धडकतच असतेस, आई तिला म्हणाले. अगं आई, चुकून झालं ग. मला थोडीच माहिती असणार की कोणी रूम मधून बाहेर येत आहे. मी बाहेर होती आणि ते आत होते. मला कसं कळणार ना? निधी म्हणाले. त्याने अरे तुरे करणं टाळलं होतं. आयुषला मात्र ती थोडी लाजल्यासारखी वाटली. इकडे माझ्या लग्नाचा आता पत्ता नाही आणि ही आपलं सुध जुळवते की काय? आयुष मनात विचार करत होता. दादा कसा आहेस? निधीने त्याच्या जवळ बसत विचारला. मी बरा आहे आता, पण मला सांग तू कशी काय लवकर आलीस? आयुषने तिला विचारलं. अरे तुला बघायलाच. कारण कामावर गेले तरी माझं लक्षच लागत नव्हतं, म्हणून मग हाफ डे सुट्टी टाकून निघाले. ट्रॅव्हलिंग मध्ये थोडा वेळ गेला, तिने आयुषला सांगितलं. जेवून निघालीस ना? नाहीतर डाएटच्या नावाखाली तुम्ही पोरी काय कराल सांगता येत नाही, माधवी म्हणाली. आई, जेवून आलीये मी. तू आता जा बघू घरी. उगीच चिडचिड करत राहू नकोस इथे, निधी म्हणाले. ठीक आहे, थांब तू, मी घरी जाते. तसंही तिला माधवरावांशी बोलायचंच होतं, कारण त्यांनी जो घोळ घालून ठेवला होता
त्यासाठी त्या काही सोडणार नव्हत्या त्यांना. आयुषने सांगितलं म्हणून ती काही असंच सोडणार नव्हती. माधवी तिथून घरी जायला निघाली तसं आयुषने निधीला आपल्या बेडवर बसायला सांगितलं. तीही अगदी त्याच्या बाजूला बसली, दादाचा हात हातात घेत. तिला वाटलं दादाला काही हवं आहे की काय. काय झालं दादा, काही हवंय का, निधीने काळजीने विचारलं. तसं कामावरून येऊन तीही थकलीच होती जरा, पण तिचा दादावर खूप जास्त जीव होता. नाही काही नको, पण मला एक सांग, समीर कसा वाटतो तुला. आयुषने एकदम मुद्द्याला हात घातला होता. म्हणजे मला समजलं नाही, हे तू मला का विचारतोयस. तो कसा आहे हे माझी होणारी वहिनी जास्त सांगेल तुला, निधी म्हणाली. अरे इथे माझी गाडी रुळावर येत नाही, तोपर्यंत तू तुझी गाडी ट्रॅकवर आणतेस की काय, असं मला वाटू लागलंय, आयुष म्हणाला. दादा, निधी त्याला एक फटका मारत म्हणाले. खरं सांग निधी, मी कोणालाच सांगणार नाही, तुझी शपथ. आणि खरंच समीर चांगला वाटतो, मी तुला सपोर्ट करेन. पण आयुषने एक पॉज घेतला. ह्याला आपलं घोडं पुढे जे दामटायचं होतं. पण काय, निधीने भुवया उडवत म्हणाले. पण तू आधी सुगंधाला माझ्या साईडने करायचं. ती रुसून बसलीये माझ्यावर प्रियाबद्दल ऐकून, तिला तू माझ्या बाजूने समजवायचं, आयुषने सांगितलं. पण तिला कोणी सांगितलं प्रियाबद्दल, निधी थोडी घाबरतच म्हणाली. ही आमच्या पिताश्रींची कृपा, आयुष म्हणाला. बाबा पण ना पटकन बोलून जातात, निधी म्हणाले. ते जाऊ दे, झालं ते झालं, पण आता मला तुझी मदत लागेल तिला नीट समजावून सांगायला. मी समीर दादाशी बोललो आहे, तो समजावतो म्हणाला. ती येईल आता थोड्याच वेळात, आयुष म्हणाला. ठीक आहे, पण समीर मला फक्त आवडलाय, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असल्याशिवाय मी कुठलंच पाऊल उचलणार नाही, निधी म्हणाले. बरं, पण तुला जेव्हा वाटेल की तो तुझ्यासाठी परफेक्ट आहे तेव्हा माझ्याशी बोलायचंस तू, आयुषने तिला आश्वस्त केलं. थोड्याच वेळात सुगंध आली. तिला बघून निधी हसली. तिला आपल्याच बाजूला बसायला जागा दिली. आयुषचा नेमका डोळा लागला होता. काय मग, काय म्हणताय, निधीने सुगंधाला विचारलं. कुठे काय, तुम्ही आज लवकर आलात, सुगंधाने निधीला विचारलं. तिला वाटलेलं आता आई असेल आयुषची. समीर तिला काही बोलला नव्हता. हो, बंधुराज्य हॉस्पिटलमध्ये आहेत. तुम्हालाही डोक्याला लागलं होतं ना, निधीला आठवलं काल तिलाही लागलं होतं डोक्याला ते. तिने लगेच विचारलं. हो, आता बरं आहे, सुगंधाने सांगितलं. दोघींच्या गप्पा चालूच असतानाच आयुषला जाग आली. त्याने डोळे उघडले. त्याची हालचाल जाणवताच निधीचा आणि सुगंधाचा लक्ष गेला. अरे दादा, तू जागा झालास, बरं झालं. ह्या बघ, वहिनी आल्या आहेत, ती पटकन बोलून गेली. निधी, आयुषला निधी चुकून बोलून गेली माहित होतं, पण सुगंधाचं तोंड बघता आयुषलाच सावरून घ्यावं लागलं होतं. होणारी वहिनी बोल, निधी, डोळे मोठे करत आयुष बोलला तसं निधीने सुगंधाकडे वळून बघितलं. ती गप्पच होती. सॉरी, ती चुकून येऊन गेलं तोंडातून, निधीने तिची माफी मागितली. इट्स ओके म्हणत सुगंधाने मग विषय वाढवला नाही. वहिनी बोलू, निधीने जरा जास्तच पुढचं पायरी ओलांडली होती. सुगंधाला काय बोलावं कळेना, ती गडबडली होती. मनात हजार प्रश्न होते. ते प्रश्न घेऊन ती हे नातं पुढे नेणार नव्हती, त्यामुळे ती काहीच बोलली नाही. निधीला पण आपण उगाच हा प्रश्न विचारला असं झालं होतं. सुगंधा, मला बोलायचं आहे, पण तुला नीट ऐकून घ्यावं लागेल. त्यानंतर तुला जे प्रश्न असतील ते विचार मला, आयुषने सांगितलं आणि विषय बदलला. एक ऑकवर्ड झालेलं वातावरण निवळलं.
तिने आपली संमती दर्शवली आणि आयुषने सांगायला सुरुवात केली. प्रिया माझ्या कामावर होती. मी चांगल्या पदावर आहे म्हणून तिला पैसा दिसला. तिने मला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आणि मी फसलो. मला ते खरं प्रेम वाटलं. त्यामुळे मी तिला होकार दिला. कारण त्याआधी माझ्या आयुष्यात कुणीच आलं नव्हतं. थोडं थांबून तो तिचं निरीक्षण करत होता. तिला हे सगळं ऐकायला जड जात होतं. मनावर दगड ठेवून ती ऐकत होती. आपल्या होणाऱ्या नवऱ्याचे अफेअर ऐकत होती ती, पण शांत राहिली होती. आयुषने पुढे बोलायला सुरुवात केली. तिने मला जाणवू दिलं नाही की तिचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही. मी वेडा होतो. तिला जाणून न घेताच प्रेमात पडलो. पहिलं प्रेम म्हणून ती म्हणेल ते करायचो. तिला सगळीकडे फिरायला घेऊन जायचो. एकदा घरीही मी तिला घेऊन आलो होतो. पण मला सोडून ती कोणालाच आवडली नव्हती. तिला एकदा माझ्या मित्राने कोणाच बरोबर तरी फिरताना बघितलं होतं आणि त्याने मला सांगितलं, पण मी तर त्यालाच उलट वेड्यात काढलं. ती तशी नाही असं म्हणालो मी मित्राला. आयुष सगळं आठवून सांगत होता. तर सुगंधाला ऐकून घेणं कठीण झालं होतं. जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका. पुढील येणारे भाग तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. ही माझी नवीन कथा आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजून हुरूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे, पाताळे. धन्यवाद. ही कथा जास्तीत जास्त फ्रेंडमध्ये शेअर करा.